नवी मुंबईतील कळंबोली हद्दीत असलेल्या मॅकडॉनल्ड समोर भीषण अपघाताची घटना घडली आहे। हा अपघात इतका दुर्दैवी होता की या टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। पुण्याहून मुंबईकडे जाणारी बस क्रमांक MH14 KQ 5925 फ्लायओव्हर जवळ आली असता मागून भरता वेगात येणाऱ्या टेम्पो क्रमांक MH46 CL 7064 याने बसला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो चालक टेम्पोमध्येच अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या अपघाताचा पुढील तपास कामोठे पोलिसांमार्फत सुरू आहे। घटनास्थळी कळंबोली वाहतूक पोलिसांमार्फत वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येत आहे। दरम्यान कळंबोली मॅकडॉनल्ड जवळील बस स्थानकावरून लांब पल्ल्याची ST सेवा सुरू आहे। याच ठिकाणी लालपरी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध या गाड्या धावतात। मात्र खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी ST बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटलाय। यामुळे अवैध वाहतुकीमुळे अनेक अपघातांचे प्रकार घडले आहेत। नियमानुसार STच्या थांब्यापासून 200 मीटर अंतरापर्यंत खासगी वाहतुकीची परवानगी नाही। असे असतानाही खासगी ट्रॅव्हल्सकडून येथे दमदाटी आणि गर्दी करण्यात येते। या संदर्भात अनेक तक्रारी वाहतूक पोलीस तसेच RTOकडे दिल्या गेल्या आहेत। यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट कळंबोली, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।